पुरात अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पाण्यात उतरले। धाराशिवच्या वडनेर तालुक्यातील परंडा इथं अतिवृष्टीमुळे आलेल्या या पुरात एकाच कुटुंबातील 5 जण अडकल्याची माहिती होती। हे कुटुंब स्वतःच्याच घरावर अन्न पाण्याविना मदतीच्या अपेक्षेने अडकलं होतं। याबाबतची माहिती मिळताच तात्काळ ओमराजे निंबाळकरांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एनडीआरएफ सह स्वतःही पाण्यात उतरले। तर तब्बल 18 तासांनंतर या कुटुंबाची सुखरूप सुटका करण्यात आली। त्यानंतर कुटुंबाने एनडीआरएफ आणि टीमचे आणि ओमराजेंचे आभार मानले। निघलं दादा आता अरे आपलं धाडस नाही, आपण इतके नदीकडे जास्त नाही। दरम्यान ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत स्वतः जोडलेले गेले आहेत। त्यांच्यासोबत बातचीत करूया। सर, तुम्ही स्वतः रेस्क्यूसाठी पाण्यात उतरताय, त्यामुळे तुम्हाला नेमक्या परिस्थितीचा अंदाज आला असेल। मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस मी लोकांना एक सांगितलं होतं की ओमराजे हा तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमच्या कुटुंबातला सदस्य असं समजून मतदान करा आणि ते नातं मी 5 वर्ष अखंडपणे जपेन। मी मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस कोरोना सारखी महामारी होती त्यावेळेस आम्ही ग्राउंडवर होतो आणि आज जेव्हा ही पुराचा वेढा त्या ठिकाणी पडलेला आहे, प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्याही परिस्थितीत मला वाटतंय त्या कुटुंबाच्या सदस्याच्या नात्याची जाण मला आजही आहे आणि त्याच भावनेतनं मी काल तिथं होतो। मी आज विचार केला की समजा माझा मुलगा 2 वर्षाचा तिथं अडकला असता, माझी पत्नी तिथं अडकली असती, माझे आई वडील तिथं अडकले असते, तर आपण बघत बसलो असतो का तिथं? कारण एनडीआरएफनं त्यांना सगळ्यांना रेस्क्यू केलं होतं आणि बोट मध्ये बसवलं होतं, पण ती जी दावं तिने त्या झाडाच्या बुडाला बांधलेलं होतं, बोट बंद पडल्यामुळं ते दावं त्या ठिकाणी काढणं गरजेचं होतं आणि त्या ज्या झाडाच्या बुडाला ते दावं बांधलेलं होतं तिथं प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह होता। मग गावातल्या ज्या मुलांना चांगलं पोहता येत आहे अशा मुलांना आम्ही सोबत घेतलं। मला स्वतःही पुराच्या पाण्याचा अनुभव आहे, कारण मी तेरणीच्या काट्यालाच राहतो, माझ्या बाजूनच तेरणा नदी जाते, तेरणा धरण आहे, त्यामुळे ती परिस्थिती मला माहित होती आणि त्या पाण्याच्या प्रवाहाचाही अंदाज होता। मग आम्ही एक लाकडाची काठी त्या ठिकाणी त्या झाडामध्ये गुंतवली आणि त्या लाकडाच्या दांडीचा आधार घेत घेत आम्ही त्या झाडाच्या बुडापर्यंत गेलो, जे दावं बांधलं होतं ते सोडवलं आणि सोडवलेलं दावं घेऊन आम्ही परत त्या ठिकाणी इकडे आलो, कडेला आलो पुराच्या पाण्यातनं बाजूला। मला वाटतंय येत असताना मात्र अक्षरशः एक पाऊल उचलायला त्या ठिकाणी कठीण होतं आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे जसे कपडे हवेत उडते तसं पाय आमचा वर जात, म्हणजे माणूस तसा आदर होत होता। पण ताकद लावून पूर्ण शर्तीचे प्रयत्न करून आम्ही बाहेर आलो। त्या बोटीची इंजिन पुन्हा चालू झाली आणि ती बोट अर्ध्या प्रवाहात आल्याच्या नंतर इंजिन बंद पडल्यावर परत पलीकडे चालली होती, म्हणजे तशीच प्रवाहात वाहत चालली होती। ते जवान होते, ही रेस्क्यू केलेली मंडळी होते। पण सुदैव असं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता, त्याच्या बांधकामाला ती बोट अडकली आणि ती बोट अडकल्याच्या नंतर त्या बोटीमध्ये असलेल्या जवानाकडे आम्ही दावे फेकले आणि ती दावे फेकून त्या सुलीच्या मदतीने ती बोट बांधून ओढून आम्ही बाजूला काढली। आनंद ह्याच गोष्टीचा आहे की त्या 2 वर्षाचा मुलगा, त्याची आई आणि त्याचे आजी आजोबा मला वाटतं सुखरूप त्या ठिकाणी बाहेर आले। त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता मला वाटतं त्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही समाधान माणसाला असू शकत नाही। आणि शेवटी आपल्या कुटुंबातला व्यक्ती अडकल्यावर ज्या पद्धतीने आपण काम करणं आणि पुढे जाणं गरजेचं आहे त्याच पद्धतीचं काम मी त्या ठिकाणी, कारण शेवटी एवढ्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकल्यावर आपण दिलेला शब्द सुद्धा त्या ठिकाणी आपण पुढे जाऊन पूर्ण करणं ही माझी लोकप्रतिनिधी या नात्याने जबाबदारी होती, मी ती पार पाडली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।